जय श्रीराम. श्री लीलामृत आधुनिक मानवासाठी आत्मजागृतीची दिव्य कथा. माणूस जितका बाहेरच्या जगात धावत गेला तितकाच तो स्वतःपासून दूर होत गेला. आजचा माणूस मोबाईलमध्ये आहे, सोशल मीडियामध्ये आहे, पैशाच्या मागे आहे, प्रतिष्ठेच्या मागे आहे, पण शांततेच्या जवळ नाही. रात्रभर जागणारा माणूस सकाळी उठून हसतो खरा, पण आतून तो तुटलेला असतो. याच काळात एका छोट्याशा गावात एक वृद्ध संत राहायचे. त्याचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं. लोक त्यांना फक्त गुरुदेव म्हणायचे. त्याच्या डोळ्यात करुणा होती, शब्दात शांतता होती आणि त्यांच्या उपस्थितीतच लोकांच्या मनातील वादळ शांत व्हायचं. एक दिवस शहरातून एक तरुण त्या आश्रमात आला. महागडे कपडे, हातात महागडा फोन, चेहऱ्यावर यश, पण डोळ्यात खोल दुःख. तो गुरुदेवासमोर बसला आणि म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे पैसा आहे, नाव आहे, लोकांचा सन्मान आहे, पण तरीही रात्री झोप लागत नाही. मन कायम बेचैन असतं. गुरुदेव शांतपणे हसले. ते म्हणाले, तू जग जिंकलंस पण स्वतःला हरवलंस. त्या एका वाक्याने तरुण हादरला, कारण हेच सत्य होतं. गुरुदेवांनी त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे नदीकिनारी बोलावलं. पहाटे धुके होतं, पक्ष्यांचा आवाज येत होता आणि नदी अगदी शांत वाहत होती. गुरुदेवांनी त्याला विचारलं, ही नदी पाहतोयस, ती कधी स्वतःसाठी वाहते का? तरुण म्हणाला, नाही, ती सतत दुसऱ्यांना जीवन देते, म्हणून ती पवित्र आहे. आणि माणूस तो फक्त स्वतःसाठी जगतो, म्हणून त्याचं मन कोरडं होतं. तरुण काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या आत्म्याशी बोलत होतं. गुरुदेव पुढे म्हणाले, तुला माहिती आहे का, आजच्या जगात सर्वात गरीब कोण आहे? तरुण म्हणाला, ज्याच्याकडे पैसा नाही तो. गुरुदेव हसले, नाही, ज्याच्याकडे शांतता नाही तो सर्वात गरीब. त्या दिवशीपासून तरुण आश्रमात राहू लागला. तो रोज गुरुदेवांचे विचार ऐकायचा. एक दिवस त्याने विचारलं, गुरुदेव, मन एवढं दुःखी का असतं? गुरुदेव म्हणाले, कारण मन सतत तुलना करतं. त्याच्याकडे जास्त आहे, मी मागे पडलो, माझं आयुष्य कमी आहे, या विचारांनी मन थकून जातं. आज सोशल मीडियावर प्रत्येकजण आनंदी दिसतो, पण खरं आयुष्य कुणी दाखवत नाही. लोक फोटोमध्ये हसतात आणि एकट्यात रडतात. लोक लाईक्स गोळा करतात, पण मनात प्रेम राहत नाही. लोक फॉलोअर्स वाढवतात, पण नातं तुटत जातं. गुरुदेव म्हणाले, माणूस आता माणसाशी नाही तर स्क्रीनशी जोडला गेला आहे आणि म्हणून आत्मा एकटा पडला आहे. हे ऐकून तरुण रडू लागला, कारण तो स्वतः तसाच जगत होता. त्याने आयुष्यात अनेक लोकांना दुखावलं होतं. आईवडिलांना वेळ दिला नव्हता, मित्रांना विसरला होता आणि स्वतःलाही हरवून बसला होता. त्या रात्री तो गुरुदेवांच्या चरणी पडला. मला वाचवा गुरुदेव. गुरुदेवांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जग बदलण्यापूर्वी स्वतःला ओळख, मन शांत कर, अहंकार सोड आणि देवाला बाहेर नाही तर स्वतःच्या अंतरात्म्यात शोध. त्या दिवसानंतर तरुणाचं आयुष्य बदलू लागलं. तो पहाटे उठू लागला, ध्यान करू लागला, लोकांना मदत करू लागला. त्याला जाणवलं, खरा आनंद वस्तूमध्ये नाही तर सेवेमध्ये आहे. खरी श्रीमंती पैशात नाही तर समाधानात आहे आणि खरा देव मंदिरात नाही तर प्रेमात आहे. काही महिन्यांनी तो शहरात परत गेला, पण यावेळी तो पूर्वीसारखा नव्हता. आधी तो लोकांना
प्रभावित करायचा. आता तो लोकांना समजून घ्यायला लागला. आधी तो पैशासाठी जगायचा, आता तो शांततेसाठी जगू लागला. एका दिवशी त्याच्या मित्राने विचारलं, तू एवढा बदललास कसा? तो हसला आणि म्हणाला, मी जग शोधत होतो, पण गुरुदेवांनी मला माझाच शोध दिला. मित्रांनो, आज प्रत्येक घरात पैसा आहे, पण समाधान नाही. मोठं घर आहे, पण मन दूर आहेत. मोठे फोन आहेत, पण संवाद हरवला आहे. आणि म्हणून आज मानवाला तंत्रज्ञानापेक्षा जास्त गरज आहे आध्यात्मिक जागृतीची. कारण मशीन वेग देऊ शकतं, पण शांतता नाही. मोबाईल मनोरंजन देऊ शकतो, पण प्रेम नाही. पैसा सुखसोयी देऊ शकतो, पण समाधान नाही. श्री लीलामृत आपल्याला शिकवतं की माणसाने बाहेरचं जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनावर विजय मिळवला पाहिजे. अहंकार सोडला पाहिजे, क्षमाशीलता स्वीकारली पाहिजे आणि प्रत्येक जीवात देव पाहिला पाहिजे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच त्याचा खरा जन्म होतो. आणि जेव्हा आत्मा जागा होतो तेव्हा जीवन बदलून जातं. जगात सर्वात मोठा चमत्कार म्हणजे अशांत मनाला शांतता मिळणं. आणि ती शांतता फक्त अध्यात्मात मिळते. या कथेचा भावनिक सारांश, माणूस हरवला कुठे? मित्रांनो, ही कथा फक्त एका तरुणाची नाही, तर आजच्या प्रत्येक माणसाची आहे. आज प्रत्येकजण धावत आहे, पण कुठे पोचायचं आहे हेच कुणाला माहिती नाही. कुणी पैशासाठी धावतोय, कुणी प्रसिद्धीसाठी, कुणी लोकांच्या कौतुकासाठी. पण या सगळ्या धावपळीत माणूस स्वतःलाच विसरून बसलाय. ही कथा आपल्याला सांगते की बाहेरचं जग जिंकून काही उपयोग नाही जर आतलं मन हरलं असेल तर. कारण मोठ्या घरात राहणारा माणूसही रात्री रडू शकतो. महागडा फोन हातात असलेला माणूसही आतून एकटा असू शकतो. आणि लाखो लोक ओळखत असलेला माणूसही स्वतःलाच ओळखत नसतो. गुरुदेवांनी त्या तरुणाला संपत्ती नाही दिली, तर त्याला स्वतःचा शोध दिला. त्याला शिकवलं की जीवनाचं खरं सौंदर्य साधेपणात आहे, सेवेमध्ये आहे आणि प्रेमामध्ये आहे. शेवटी भावनिक दृष्टांत. रिकामा माठ. एका गावात एक वृद्ध कुंभार होता. तो रोज सुंदर माठ बनवायचा. एक दिवस त्याचा शिष्य म्हणाला, गुरुजी, हा माठ एवढा मौल्यवान का असतो? माती तर साधीच असते. कुंभार असला. त्याने माठ हातात घेतला आणि म्हणाला, माठाची किंमत बाहेरच्या आकारामुळे नसते, तर आतल्या रिकाम्या जागेमुळे असते. जर आत जागाच नसती तर त्यात पाणी कसं भरलं गेलं असतं. मित्रांनो, आज माणूस बाहेरून खूप मोठा झालाय, पण आतून रिकामा झालाय. अहंकाराने भरलाय, रागाने भरलाय, तुलनेने भरलाय. आणि म्हणून देवाचं प्रेम आत उतरत नाही. जोपर्यंत मन रिकामा होत नाही तोपर्यंत शांतता मिळत नाही. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.